नमस्कार शेतकरी बांधवांनो, सोयाबीन आणि कापूस याचं अनुदान तुमच्या अकाउंटला 16 तारखेपासून पडण्यास सुरुवात झालेली आहे। तर ते अनुदान तुमच्या कुठल्या खात्यात येणार आहे तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, UIDAIच्या वेबसाईटवर यायचं, त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार सीडिंग स्टेटस इथं तुम्हाला चेक करायचं आहे। जे तुम्हाला तिथं अकाउंट स्टेटसला जे दाखवल त्या अकाउंटला तुमचं ॲक्टिव्ह जे अकाउंट आहे त्या अकाउंटला तुमचे 5,000 रुपये हेक्टरी पडणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला त्याचपूर्वी तुम्हाला प्रति हेक्टरी 5,000 आणि जास्तीत जास्त 10,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत। आणि ज्यांच्या नावावर 20 गुंठ क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांना फक्त 1,000 रुपये जमा होणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह जर असेल तर ते अकाउंट तुम्ही कुठलं आहे त्या अकाउंटला तुमचे 5,000 किंवा 10,000 रुपये पडले आहेत का नाही ते तुम्ही चेक करा। आणि जर नाही पडले तर त्याचं कारण काय आहे ते तुम्ही कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून तुमच्या अकाउंटला ते तुम्ही पाडू शकता। तर मित्रांनो, त्याचपूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर मित्रांनो, आधार DBT लिंक अकाउंट म्हणजे कुठलं, तर ते तुम्हाला UIDच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं आधार सीडिंग स्टेटस चेक करा, तेच तुमचं आधार DBT लिंक अकाउंट आहे। तर मित्रांनो, तुम्हाला अजून जर काय पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि जर तुमचं सामायिक क्षेत्र जर असेल तर अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, समजून घ्या। सामायिक क्षेत्र जर असेल तर तुम्हाला 100च्या स्टॅम्पवरती त्याची हमीपत्र तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यकाला द्यायचं आहे आणि ते तुम्हाला फॉरवर्ड करणार आहेत। जर तुम्ही 100च्या स्टॅम्पवर जर संमतीपत्र जर नाही दिलं तर तुम्ही या अनुदानापासून वंचित राहाल। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला करायचं काय तर 100च्या स्टॅम्प घ्यायचा, 100च्या स्टॅम्पवरती तुमचं टायपिंग पूर्ण व्यवस्थित करायचं, त्यानंतर तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या सह्या मारायच्या आणि ते तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यकाशी तुमचे आधार कार्ड जोडून ते द्यायचं आहे। तर मित्रांनो, त्याचपूर्वी अजूनही तुम्ही जर हे डॉक्युमेंट जर तुमच्या पंचायत समितीला म्हणजे तुमच्या कृषी सहाय्यकाला जर दिले नसेल तर ते तात्काळ द्या आणि अनुदानाचा लाभ मिळवा। तर मित्रांनो, अजून एक महत्त्वाचं तुम्हाला एक मागेल त्याला सोलार ही योजना चालू झालेली आहे आणि त्याचा व्हिडिओ मी शेतकरी कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवरती त्याच्या अटी शर्ती काय आहेत ते तुम्ही त्या व्हिडिओवर म्हणजे यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे। तर तो तुम्ही जाऊन पहा, त्याची पूर्ण माहिती घ्या आणि डॉक्युमेंट्स तयार ठेवा आणि हा अर्ज चालू झाल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता। तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद शेतकरी बांधवांनो।